Our program, our summit begin with lighting of lamp. There is something truly powerful about lighting a lamp. It represents the spark of an idea. But as we all know, a spark only becomes a flame when it is fueled by an action. We have officially moved from the vision phase of our summit into the venture phase. This is where the rubber meets the road. Dear student, remember one thing. Your degree is your qualification, but your vision is your identity. And your venture, whether it is a business, a career, or a mission, will define your contribution to the world. Today is not just about listening. It's about doing. It's about networking with the person sitting next to you, challenging the speakers with your questions, and pushing your own boundaries. This is your playground, this is your laboratory, and this is your boardroom, all rolled into one. So let's begin this wonderful journey of inspiration, learning, and transformation with our very फर्स्ट स्पीकर. या समिटची सुरुवात ज्यांच्याशिवाय योग्य प्रकारे होऊच शकत नाही अशा एका प्रेरणादायी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्वाला आपण आता आमंत्रित करणार आहोत, ज्यांना कोणत्याही स्वतंत्र परिचयाची गरज नाही आहे. गरुड झेप या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे माननीय श्री भरत आंधळे सर. सर सध्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून पुणे विभागात जॉईंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स OSD या पदावर कार्यरत आहेत. आज ते आपल्याशी स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सरांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. सर आपल्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील असून अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून त्यांनी आपली जिद्द, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले. ITA पूर्ण केल्यानंतर त्यांनी कारखान्यात म्हणजे फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून करिअरची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थिती असूनही मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध शासकीय पदांवर निवड होत त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रगती साधली. MPSC आणि UPSCच्या अनेक मुख्य परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी 2003 मध्ये सर PSI झाले. 2004 मध्ये रेल्वे तिकीट कलेक्टर, सिनियर असिस्टंट इन इरिगेशन डिपार्टमेंट इन 2005, LIC डेव्हलपमेंट ऑफिसर 2006, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर 2007, BDO 2010 अशा विविध पदांवरती यश मिळवले. आणि अखेरीस UPSCमधून प्रतिष्ठित IRS पद प्राप्त केले. हे त्यांच्या चिकाटीचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांची बायोग्राफी गरुड झेप महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असून लाखो प्रति विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक परवडावे म्हणून त्यांनी रॉयल्टी स्वीकारलेली नाही. ही त्यांची सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे. मी माननीय श्री भरत आंधळे सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करावे. प्लीज सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड, संस्थेचे सरचिटणीस हेमंतप्पा धात्रक, कार्यक्रमासाठी आलेले विविध वक्ते आणि माझ्या लहान बंधू आणि भगिनींनो, खरं तर ऑलरेडी यांनी माझ्या 10 मिनटं अगोदरच संपवलेले आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे 50च मिनटं आहे. तर 50 मिनटामध्ये मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला कवर करतो. मला माहिती आहे तुम्हाला इथं बसताना सांगितलं असेल की बाबा जास्त चूक करू नका, तिकडे कोपऱ्यात शिक्षक उभे आहे, मध्येच उठून जायचा प्रयत्न करू नका वगैरे वगैरे वगैरे. तर आता बिंदास बसा. कुठंतरी प्रेशर घेऊन उगाच ऐकत बसण्यापेक्षा आता तसंही तुम्हाला उठून जाता येणार नाही आणि असंही उठून जाता येणार नाही आहे. त्यामुळे बसलोच आहोत तर थोडंसं लक्ष देऊन ऐका, त्यातनं तुमचा फायदा होईल. मला जो विषय दिला की स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने, तर खरं तर असं होतं की अलीकडील काळात आता स्पर्धा परीक्षांची जागृती खूप वाढली. स्पर्धा परीक्षा कुणी द्यावी, का द्यावी, ती दिल्याने काय फायदा होतो, काय तोटा होतो,
किंवा ती देण्यासाठी कसं बॅकग्राऊंड लागतं, माणूस किती हुशार लागतो, कुठल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकलेला लागतो किंवा JDPच्या शाळेत शिकलेला लागतो, हे सगळे प्रश्न घेऊन आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करताना सुरुवात करत असतो. बेसिकली आज आता वातावरण एवढं बदललं आहे. मला स्पर्धा परीक्षा पास होऊन झाली आता 17 वर्ष. मी 2009 बॅचमध्ये UPSC पास झालो आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा हा एक प्रवाह असतो. त्याच्यामध्ये जर तुमची तीव्र इच्छाशक्ती असेल, मेहनत करायची तयारी असेल आणि तुम्ही डायरेक्ट मेंटल असाल आणि त्या प्रवाहात जर टाकलं आणि तुम्ही जर सिन्सिअरली 4-5 वर्ष अभ्यास केला तर तुम्ही पास होतात. म्हणजे ही माझ्या उदाहरणावरून नाही सांगत. मी जेव्हा UPSC पास करून ट्रेनिंगला UPSCला मसुरीला गेलो, तिथं गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा एकदम बाद असणारे UPSCचे UPBRचे पोरं अगोदरच पास झालेले आहेत. म्हणजे आपल्या मराठी माणसांमध्ये किंवा मराठी मुलांमध्ये प्रॉब्लेम हा असतो की आपण त्या गोष्टींमध्ये पडतच नाही. आपले 2-3 फंडे फिक्स असतात. आपल्याला एक तर पोलीस व्हायचं असतं, मिलिटरीची भरती करायची असते आणि ते नाही जमलं तर MBA वगैरे करून कुठंतरी गळ्यात काहीतरी एखादं असलं ते अडकून असिस्टंट मॅनेजर ICICI वगैरे कुठंतरी असं आपण करत असतो. तर आता हे सगळं मी सांगितलं खरं, पण स्पर्धा परीक्षा व्हायला खरोखर आपल्याला खूप हे लागतं का, खूप हुशार लागतं का, किंवा खरोखर काही खूप जास्त आव्हानं असतात का, खूप अवघड असतात का. आता मी माझ्या तालुक्यातला, सिन्नर तालुक्यातला UPSC पास झालेला पहिला मुलगा आहे. गीते साहेबांचं मी ऐकलं ऑनलाईन येताना गाडीमध्ये, त्यांनी 5-6 नावं घेतले. तर माझ्यानंतर सिन्नर तालुक्यामधनं 7 मुलं UPSCची परीक्षा पास झालेत. म्हणजे होतं काय, जोपर्यंत आपल्याला त्या मार्गाने जाणारं कोणी सापडत नाही तोपर्यंत आपण तो मार्गच कधी अवलंबत नाही. नाहीतर माझ्या तालुक्यामध्ये फक्त हमाल, आणि ते पण सगळे मुंबईला कुठल्याही स्टेशनवर उतरा, लाल शर्ट घातलेला माणूस कोणी विचारा, त्याला विचारत कुठल्या गावचा आहे का, तो सांगणार मी दुडीचा आहे, दुसरा सांगणार मी दापूरचा आहे, आणि तिसरा सांगणार मी माळवाडीचा आहे. म्हणजे हे आमचा हमालांचा तालुका होता पहिली गोष्ट. म्हणजे त्यातून आता मलाही काही स्पर्धा परीक्षा वगैरे करायचं नव्हतं. मी माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. मी 10वीपर्यंत माझं ठाणगाव म्हणून गाव आहे सिन्नर तालुक्यात, तिथंच शिक्षण झालं आहे. मी काय खूप इंटेलिजंट विद्यार्थी नाही. मला 10वीला 54% मार्क आहेत. 10वी झाल्यानंतर मी नाशिकला आलो होतो. सातपूरला ITI आहे. त्या ITIमध्ये मी 1995 साली 1 वर्ष कोर्स केला होता आणि 96 पासून मी सातपूरलाच एका कंपनीमध्ये वर्कर म्हणून कामाला लागलो होतो. मग मला काही लोकांनी तेव्हा सल्ला दिला होता की उच्च शिक्षण घेतलेलं चांगलं असतं, म्हणून मी 11वी 12वी हे सगळं एक्सटर्नल केलेलं आहे BA पर्यंत. मला BAला फर्स्ट इयरला ATKT आहे, FY BAला इंग्लिश आणि जॉग्राफी, सेकंड इयरला परत इंग्लिश जॉग्राफीला ATKT आहे, आणि थर्ड इयरला मी 99 साली ग्रॅज्युएशनचे सगळे विषय 50.83% मार्क पाडून पास झालेलो आहे. 99 साली जेव्हा मी कंप्लीट BA झालो तेव्हा मी माझ्या घरातला पहिला ग्रॅज्युएट झालेला पोरगा होतो. आणि मला लय बरं वाटलं होतं की आपण ग्रॅज्युएट झालो आहे. आणि मी लगेच घरी फोन करून सांगितलं होतं की आता मी ग्रॅज्युएट झालो आहे. घरचे म्हणे किती पगार आहे, कारण घरात कोणी शिकलेलं नव्हतं. म्हणजे आपल्या घरच्यांना असं वाटत असतं की आपला मुलगा लवकर सेटल व्हावा, पण ते आपल्यालाही त्याचा अंदाज नसतो की ग्रॅज्युएट झाल्यावर खरोखर नोकरी लागते का नाही ते. तसे आता तुम्ही सगळे मला माहिती आहे FY SY किंवा TYला असाल, त्यामुळे आता तुम्ही ग्रॅज्युएट होऊन पुढे काय करायचं ह्या टप्प्यावर आहात सगळे विद्यार्थी. तर जनरली असं होतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी उशिरा समजतात. मी जेव्हा नाशिकला आलो आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं ठरवलं तेव्हा त्या अशोक स्तंभाच्या तिथं एक टपरी होती, तिच्यामध्ये सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे फॉर्म भेटायचे. मग मला स्पर्धा परीक्षा समजल्यानंतर मला असं वाटलं की आपण इंडियन आर्मीमध्ये जावं आणि लेफ्टनंट व्हावं. मग तिथे NDAचा एक फॉर्म होता, तो फॉर्म घेतला मी, आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा बघितलं तर त्याची परीक्षेची वयोमर्यादा होती 19 वर्षापर्यंतच ती परीक्षा देता येत होती, आणि माझं वय होतं 24 वर्ष. म्हणजे आपल्याला अशा गोष्टी लेट समजतात. त्यामुळं खरं तर वी प्रोफेशनलच्या आणि ज्यांनी ही समिट आज आयोजित केले त्यांचं खरोखर तुम्ही आभार मानायला पाहिजे. आणि मी पण आभार मानतो की एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे योग्य वयामध्ये मार्गदर्शन भेटणार आहे की आपल्याला काय केल्यानंतर काय भेटेल किंवा आपण काय करायला पाहिजे. आता राहिला प्रश्न की आपण जर कुठली परीक्षा द्यायची किंवा काय करायचं झालं तर आपल्यापुढे काय आव्हानं असतात. आता बऱ्याचदा असं होतं, आजकाल असं झालं आहे की मला स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर पहिलं तर मला पुण्याला जायला लागेल, कोणीतरी सांगेल मला दिल्लीला जायला लागेल. पण आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल झालेल्या आहेत, आणि त्याही आधी आपण ग्रामीण भागात आलेला असतो. आपल्याला माहीत असतं की स्पर्धा परीक्षामध्ये इंग्लिश आणि गणित हे 2 अवघड विषय असतात की जे आपल्याला कायम येत नसतात. ते मला येत नव्हते आणि ते तेवढे यायची, म्हणजे कामापुरते आले ना त्याची गरज पडते तेवढेच लागतात, त्यापेक्षा जास्त यायला लागत नाही. तर तेवढे कुठल्याही विद्यार्थ्याला येत असतात, सवयीनं ते येऊन जातात. म्हणजे माझी परिस्थिती अशी होती की 10वीला मला 150 पैकी गणिताला पास व्हायला 52 मार्क लागायचे, मला 60 मार्क आहे, आणि ते पण मी पुढच्याच अख्खा पेपर लिहून पाहिलेला आहे. म्हणजे पूर्ण पाहत होतो, पेपर संपेपर्यंत माझ्या टाचा अशा वरतीच होत्या. म्हणजे तुमच्याबरोबर खरं बोलायचं कारण एकच आहे की आपल्या मनामध्ये बऱ्याचदा न्यूनगंड असतो
की बाबा मला ही गोष्ट जमेल का नाही, मी कुठेतरी कमी पडेल, असे आपल्यापुढे बरेच प्रश्नचिन्ह असतात. आणि हे काय माझा एकट्याचाच नसतो प्रश्न. प्रत्येक माणूस म्हणजे देवाने घडवणारा, का बाबा तू असा पूर्ण घडवलेला आहे, परिपूर्ण नेऊन सोडला आता पृथ्वीवर तू जग, असं कुणीच नसते. प्रत्येक माणसामध्ये कमी असतं, जास्त असतं, कुणाला कुठली गोष्ट जास्त येते, कुणाला कुठली गोष्ट कमी येते. तर आपण जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित करता येते. आता त्यासाठी साध्या 2-4 गोष्टी असतात. आता तुम्ही ऑलमोस्ट FY नंतर असाल सगळे करत. तर मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तर माझ्या काही चुका तुम्हाला सांगतो की ज्या तुम्हाला टाळता येतील. मी 1999ला पहिल्यांदा एका पोलीस इन्स्पेक्टरला भेटलो होतो येथे या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये, आणि त्याला विचारलं होतं की PSI व्हायला काय लागतं. मग त्याने मला सांगितलं होतं की ग्रॅज्युएशन लागतं आणि थोडासा अभ्यास करायला लागतो. माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि अभ्यास करायची माझी तयारी होती. मग मी इथं एक मुरकुटे लायब्ररी म्हणून लायब्ररी आपल्या गोळे कॉलनीमध्ये, त्या लायब्ररीत अभ्यासाला सुरुवात केला. तिथं अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या परीक्षेचा अभ्यास, तेव्हा नाशिकमध्ये एवढा अवेअरनेस नव्हता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, की हिचा अभ्यास आपण इथं राहून नाही करू शकत, आपल्याला कुठेतरी पुण्याला जायला लागेल. मग मी पुण्याला अभ्यास करायला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर मी 8 ऑगस्ट 2000ला मी पुण्याला गेलो होतो. पुण्याला गेल्यानंतर मी गेलो म्हणजे असा एकदम माझा ओव्हर कॉन्फिडन्स असा, मी डायरेक्ट सायकल पिशव्या सगळं भरून गेलो होतो. जसं काय तिथं कोणतरी माझी वाट पाहता, ये बाबा उतरण चाल आपल्या घरी. तसा गेलो. तिथं गेल्यानंतर मला असं समजलं होतं की पुणे विद्यापीठामध्ये राहायला भेटतं म्हणून MA ला ॲडमिशन घेतल्यानंतर. पुणे विद्यापीठात गेलो, MA ला ॲडमिशन घेतलं, पण ती हॉस्टेलची लिस्ट लागली आणि जे मेरिटमध्ये होते त्यांनाच हॉस्टेल भेटलं, आपल्याला काय भेटलं नाही, कारण 50% हॉस्टेल भेटत नसते. मग असाच मी 7-8 दिवस बस स्टँडवर राहिलो होतो. नंतर एकाच्या रूममध्ये ॲडजस्ट झालो आणि मग मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाला सुरुवात केली. मला फक्त PSIच व्हायचं होतं, कारण PSI हा ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा अधिकारी असतो. आणि मग ती PSIची एक जाहिरात आली 2001मध्ये, त्याची प्रिलिम्स असते, प्रिलिम झाली, मेन झाली, आणि 2003ला माझं फायनल PSIला सिलेक्शन झालं. त्याच वेळेस माझ्या रूममध्ये एक अजित जोशी नावाचा पोरगा होता राहत, त्याचं IASला सिलेक्शन झालं. त्याचा ऑल इंडिया काहीतरी 20 रँक होता, UPSC पास झाला होता. माझं UPSC MPSCतून PSIला सिलेक्शन झालं आणि त्याचं 2-4 दिवसात लगेच IASला सिलेक्शन झालं. त्याचं जसं सिलेक्शन झालं ना, लगेच TV मध्ये सगळीकडे बातम्या, पेपरला सगळीकडे बातम्या. आणि म्हटलं अरे आपण पण PS झालो, आपल्याला तर कोणीच विचारत नाही म्हटलं PSI होऊन पण. नंतर मग मी त्याला विचारलं ह्या दोन्ही परीक्षांमध्ये काय फरक आहे. त्याने सांगितलं की बाबा ही भारतातली सगळ्यात मोठी परीक्षा असते, ही जर पास झालं तर आपल्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतात. पण तोपर्यंत मी ठरवलं होतं की आपल्याला PSI होऊन सेटल होऊन घ्यायचं आहे. मी गावाला डिक्लेअर केलं होतं की मी PSI झालो आहे म्हणून. आणि मग तो IAS झालेला बघितल्यानंतर मी ठरवलं की आपण UPSC करूया आणि गावाला आलो. गावाला आल्यानंतर घरच्यांना मी घरचे फुल एकदम खुशीमध्ये होते की झाला सेटल झाला वगैरे वगैरे. आलो आणि मी म्हटलं आता मला PSI नाही व्हायचं, मला आता IAS व्हायचं आहे. बऱ्याच लोकांना एक तर आपली तब्येत असली फिती खात्यापित्या घरातली नसल्यामुळे असले झुरके मुरके, आणि आपण PSI पिक्चरमध्ये पाहत असतो असे एकदम असे कुठून तरी सिक्युरिटी गार्ड उभे केले असतात, तसे आपल्याला माहीत नसतं की त्यांना मेंदूचा पण भाग लागतो म्हणून. तर घरी गेल्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलं की मला आता PSI नाही, मला IAS व्हायचं आहे. घरचे म्हणे भाऊ तुझ्या पडल्या डोक्यात फरक, एक तर तू खोटं बोलत असशील, नाही तर काहीतरी टापा मारत असशील. कारण आमच्या तालुक्याला फक्त हमाल आणि पोलीस कॉन्स्टेबल हे सोडून काहीच माहीत नव्हतं. आणि अशा परीक्षा ज्यांनी दिल्या होत्या ते पण आम्हाला परत कधी गावाकडे फिरकले नसतील किंवा कॉन्टॅक्ट कमी असेल, त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस पण नसेल तेवढा. आणि घरच्यांनी सांगितलं मला सर तू काही पण हो बाबा, पण गावाकडे येत जाऊ नको. कारण मी 99ला ग्रॅज्युएट झालो होतो, माझ्याबरोबरच्या सगळ्या पोरांचे लग्न होऊन गेले होते. आणि घरी आलो ना घरच्यांना लगेच टेन्शन यायचं. आणि गावाकडे तुम्हाला माहिती एवढे शहाणे असतात लोक, सारखे जाऊन विचारतात तो काय करतोय, हा काय करतोय, आमचा या त्याच्याबरोबरचा हे झाला, त्याच्याबरोबरचं ते झालं. मग मी 2004मध्ये ठरवलं आपल्याला UPSC करायची आणि मी गावाला जायचं ऑलमोस्ट बंद केलं. आता UPSC करायची म्हणजे माझ्याकडे काय पैसे नव्हते. मी पुणे विद्यापीठामध्ये कमवा आणि शिकामध्ये काम करायचो 5 ते 8, आणि तेव्हा काहीतरी 42 रुपये मला रोज मिळायचा. आणि आमची मेस होती 700-800 रुपये. तिथंच विद्यापीठात राहायचो आणि दिवसभर आपला अभ्यास करायचो. नंतर आता UPSCचा मला पहिल्यांदा पण माहीत नव्हता. मी ते सगळं मटेरियल जमा केलं आणि अभ्यासाला सुरुवात केली. नंतर मला समजलं की मुंबईला महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे, तिथं आपल्याला स्टायपेंड देतात आणि अभ्यास करायला लावतात. मग तिथं ॲडमिशन भेटलं मला. महाराष्ट्रातून 50च मुलं होतात तिथं, तर तिथं सिलेक्शन झालं माझं. तिथं गेल्यानंतर मी पहिल्यांदाच मुंबईला गेलेलो होतो आणि मुंबईचं मला एवढं अट्रॅक्शन होतं, ते नेमकं विटीच्या बाहेरच होतं, CSTच्या बाहेर. आणि त्या लायब्ररीच्या बाहेर पडलं का मुंबईतले हजारो सुंदर लोक असे पळत राहायचे तिथून. एकदम भारी वाटायचं. एकदम असे पळताना एकदम गोरे मस्त चकाप कपडे घातलेले, अभ्यास राहिला बाजूला, आणि त्याच्यातच 6-7 महिने निघून गेले. आणि तेवढ्यामध्ये ती UPSCची प्रिलिम्स आली मे महिन्यामध्ये. नोव्हेंबरमध्ये ॲडमिशन झालं होतं. जाऊन गेलो त्या प्रिलिमच्या परीक्षेला बसलो. पेपर 120 मार्काचा होता, खोटं नाही सांगत. मला त्यातला एकच प्रश्न येत होता, म्हणजे त्याचं उत्तर नव्हतं येत बरं का मला. मी ती गोष्ट ऐकलेली होती कुठंतरी, कोकण रेल्वे कुठून कुठे जाते, आणि असा त्याचा मॅप होता आणि तो मार्ग दाखवला होता.
आणि म्हटलं अरे बापरे आता काहीतरी डेंजर दिसतंय, पण ते केलं काहीतरी काळं. आणि त्याही पुढची गोष्ट सांगतो, बाकीचे सगळे लोक पेन्सिल घेऊन गेले होते पेपरला, मी पेन घेऊन गेलो होतो. कारण मला माहीत नव्हतं की ते गोळे पेनानं नाही पेन्सिलनं काळे करायचे असतात. कारण अभ्यासाच्या वेळामध्ये मी तिथं बाहेरच उभं होतो मुंबईमध्ये इकडं तिकडं पाहत. आणि तिथं गेलो, आपल्याला रिझल्ट माहीत होता 100%. मेमध्ये परीक्षा दिली, बाहेर आलो, ऑगस्टमध्ये तिचा रिझल्ट आला, नापास झालो. आणि तिथं असं होतं, नापास झाला दुसऱ्या दिवशी सामान उचलायचं लगेच घरी निघायचं. आणि लगेच सामान उचलायला लावलं, त्यांनी घरी निघून गेलो. पुण्याला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की UPSC काय येड्यागाबायचं काम नाही बाबा, त्याला चांगला अभ्यास करायला लागेल. मग 2005मध्ये ठरवलं की एकदम सिन्सिअरली अभ्यास करायचा. एकदम सिन्सिअरली म्हणजे एकदम सिन्सिअरली अभ्यास करायचा. मग 2005मध्ये एकदम सिन्सिअरली अभ्यासाला सुरुवात केली. सिन्सिअरली म्हणजे एकदम सिन्सिअरली डायरेक्ट सकाळी 5:30 वाजेपासून तर 7:30-8पर्यंत कामोशिकात काम करायचं. 8 ते 12 अभ्यास करायचा. 12:30ला डबा आला की 1पर्यंत जेवण करायचं. परत 1 ते 5:30पर्यंत अभ्यास करायचा. परत चहा बी प्यायला जायचं. 6 ते 8:30 9पर्यंत पुन्हा अभ्यास करायचा. 9ला जेवण केलं का 9:30 ते 12:30पर्यंत पुन्हा अभ्यास करायचा. एवढा अभ्यास करून 2005मध्ये मी ती UPSCची प्रिलिम्स दिली. ती प्रिलिम्स UPSCची मी दिल्यानंतर पास झालो. आता UPSC प्रिलिम्सला बसतात साधारणतः 12 ते 15 लाख विद्यार्थी. आता जागा जास्त असतात. माझ्या वेळेस असायच्या 300 जागा. मी जेव्हा पहिल्यांदा प्रिलिम पास झालो तेव्हा भारतातून 283 जागा होत्या आणि ऑल इंडियामधून फक्त 2800 मुलं प्रिलिम्स पास झाले होते. मग ती पास झाल्यानंतर आता तुम्हाला जशी इंग्रजीची आणि गणिताची भीती वाटते तशी मला ऑबियस होतीच. मग मी म्हटलं आपण आता काहीतरी वेगळं करू, UPSCची परीक्षा मराठीतून लिहू म्हटलं. असे बरेच लोक देतात मराठीमधून पण, आणि त्यातनं म्हणजे पासिंग रेशो कमी असतो तसा. मग मी ती मराठीतून UPSC परीक्षा द्यायचं ठरवलं. UPSC प्रिलिम झाल्यानंतर UPSCची मेन्स फक्त महाराष्ट्रात एकाच ठिकाणी होते, मुंबईला, जिथं आपली कॅपिटल असते त्या स्टेटची. मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर ती माझगावला महाराष्ट्रातून काय 300-400 मुलं प्रिलिम्स पास होता फक्त. एक मोठा हॉल होता, त्याच्यामध्ये बसलेले होते. खाली पाहिले तर पार काय पोरांचे डोळे लाल झालेले. त्यांच्याबरोबर आईबाप सोडायला, ज्यूसच्या बाटल्या बिटल्या त्यांना, काही तर म्हणजे असे ते पाकिटं बिकिटं, त्याच्या 4-5 कलर पेन, 2-3 पेन्सिलं, 2-4 खोड रबरं. पोरं पण एकदम जाम झालेले. आईबाप पण पार पोरगा हॉलमध्ये जाईपर्यंत क्रॅक कर चहायला. म्हटलं आपले तिकडे बसले असेल वावरात खुरपं घेऊन, त्यांना माहीत पण नसेल UPSC देतो असं काही. आणि आपला तर इथं पार म्हटलं क्रॅक व्हायचा वेळ आली. म्हटलं तिथं गेल्यानंतर म्हणजे आईबापांचीच जास्त गर्दी होती पोरांपेक्षा बाहेर. आणि एक तर माझा प्रॉब्लेम असा होता, पैसे नव्हते आपल्या खिशात कधीच, त्यामुळे मला नाश्ता करायची सवय नव्हती. नाश्ता केला की मला लगेच डुलक्या यायच्या. त्यामुळे ते UPSCचा पेपर असायचा, पहिला सकाळी 10 ते 1 आणि दुसरा 2 ते 5. फक्त पाणी प्यायचं. 10 ते 1चा जाऊन पेपर पूर्ण लिहिला. मधल्या ब्रेकमध्ये परत जाऊन पाणी पिलं. दुसरा 2 ते 5चा पेपर लिहून टाकला. आणि ते पेपर काही एक नाही, पेपर असतात 10-12 पेपर. म्हणजे ते चांगलं 10-15 दिवस कार्यक्रम चालू असतो तो. आणि त्याच्यामध्ये रोज हेच चालू. परीक्षा संपली आणि आलो. मला वाटलं होतं की थोडंफार इंटरव्ह्यूला वगैरे क्वालिफाय होईल, पण त्यात काही झालं नाही. रिझल्ट आला तर इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला 10 मार्क कमी पडले होते. नंतर म्हटलं परत पुढचा चान्स घेऊ. 2006ला परत तो चान्स घेतला. पुन्हा ती प्रिलिम पास झालो. पुन्हा मी त्याची इंग्रजीला घाबरून पुन्हा तीच प्रॅक्टिस केली. पुन्हा परीक्षा मराठीतून द्यायचा निर्णय घेतला. पुन्हा तशीच परिस्थिती. पुन्हा सामान उचलायचं, पुण्यावरून मुंबईला माझगावला त्या सेंटरला जायचं, तिथं परीक्षा द्यायची. पुन्हा तेच सगळे लाल डोळे, घाबरलेले, कोण कसं तर कोण कसं. आपणही तसेच पुन्हा परीक्षा दिली. पुन्हा रिझल्ट आला. पुन्हा नापास झालो. यायला म्हटलं हे काहीतरी वेगळं गणित दिसतंय. अटेम्प्ट तर संपत चाललेले, अटेम्प्टला लिमिट असतं. मग 2007ला म्हटलं आता आपण काहीतरी पुन्हा प्रिलिम्स दिली. प्रिलिम्स दिल्यानंतर माझा जयपाल कांबळे नावाचे एक मित्र होते. त्यांनी मला सांगितलं भरत असं राहतंय म्हणे, तू या मराठीचा नाद सोड म्हणे. इंजिनिअरिंग करणारे किंवा मेडिकल करणारे लय हुशार नसतात. ते 5-50 इंग्रजीतले शब्द पाठ करतात आणि तेच पेपरमध्ये लिहितात म्हणे, इकडून तिकडे खालीवर करून. याला म्हटलं सर आपल्याला काही जमणार नाही बुवा. पण त्यांनी माझा स्वतःच तो ऑनलाईन फॉर्म भरून टाकला आणि माझा इंग्लिशमध्ये मीडियम चेंज झालं परीक्षेचं. मग आता ते चेंज झाल्यानंतर आता बोकांडी पडले म्हणजे ओझं तर व्हायलाच लागेल, कारण लगेच प्रिलिमचा रिझल्ट लागला, लगेच 45 दिवसात मेन्स असते. मग ती सुरुवात केली इंग्लिशमधून लिहायला आणि ते जमून गेलं पाहता. याला म्हटलं काय एवढं अवघड नाही राहत गाड्या, गंमत सोपी म्हटलं. आणि ती पुन्हा मग आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये आली. पुन्हा मुंबईला गेलो, माझगावला जाऊन ती मेन्स लिहिली. आणि मेन्स लिहिल्यानंतर मला काय एवढा कॉन्फिडन्स नव्हता की आपण मेन्स परीक्षा UPSCची पास होऊ शकतो. कारण दरवर्षीच वारकरी पंथासारखा कार्यक्रम चालू झाला होता, झेंडा उचलायचा, जायचं याचं. आणि त्याचा फेब्रुवारीमध्ये रिझल्ट आला आणि जाऊन पाहिलं तर मेन्स पास. म्हटलं डायरेक्ट इंटरव्ह्यू, म्हणजे आता डायरेक्ट आयच झाल्यातच जमा. म्हटलं जशी का मेन्स पास झालो तसा लगेच कॉन्फिडन्स वाढला, लगेच एकदम बरं वाटलं. म्हटलं आता आपण कधी होऊ शकतो कलेक्टर. आणि ते राहिलं ना, इंटरव्ह्यूची तयारी करायचं बाजूलाच राहिलं त्या गमतीमध्ये. आणि मला काही आधी शहाण्यांनी जो इंटरव्ह्यू दिला होता ना, त्यांनी सांगितलं होतं लोड घ्यायचा नाही, 6 म्हातारे बसलेले असतात, त्यांना काही कळत नाही.
आणि म्हातारे म्हणजे सगळे 65च्या पुढं असतात. आपल्या गावाकडच्यांना जसं काही कळत नाही तसं त्यांनाही काही कळत नसेल, असा काहीतरी अंदाज असावा. आणि निवांत जायचं म्हणे, थोडं इकडून तिकडून फेकून बाहेर यायचं. 300 मार्काचा इंटरव्ह्यू असतात, 225, 25, 220 वगैरे पडून जातात म्हणे. आता मी असा भावट होतो, मला फॉरेन सर्व्हिस नावाची एक सर्व्हिस असते ज्याच्यामध्ये ॲम्बॅसेडर होतं दुसऱ्या देशात जाऊन. मला भारताबाहेर जायचंच नव्हतं, मला इथंच काम करायचं होतं भारतामध्ये. मी त्या सर्व्हिसला 0-0 प्रेफरन्स दिला होता. आणि गेलो मी 4 मे 2008ला माझा UPSCचा इंटरव्ह्यू होता. मी गेलो दिल्लीला. एक तर मला माहीत नाही दिल्लीला कसं जायचं, आयुष्यात कधी दिल्लीला गेलेलो नाही. ट्रेनचं तिकीट काढलं ऑनलाईन आणि ते कन्फर्म नाही झालं. तिकीट कन्फर्म नाही झालं, मला पैसे परत आले. मला काय माहिती आहे तिकिटावर जाता येत नाही. मी गेलो मनमाडला बसलो, TC आला. तो म्हणा काढ 1,500, तुझं तिकीट कन्फर्म नाही आहे. अरे त्याला म्हणलं मी UPSC इंटरव्ह्यू चालू आहे. ते म्हणा अरे लय लोक देतात म्हणत, त्याचं काय खरं राहते, 5 झाल्यावर खरं राहते म्हणत. मग त्याला 1,500 दिले आणि झोपलो. त्याने नेमकं त्याच्या स्लीपरमध्ये टॉयलेट शेजारी नेऊन बसवलं मला. सकाळी मेरठला जाऊन उठलो, मेरठला पाहिलं तर पुन्हा दुसरा TC आला. तो म्हणा काढ 1000, त्याला 1000 दिले. दिल्लीत उतरलो रेल्वे स्टेशनला. रिक्षावाल्याला म्हटलं मला UPSCकडे जायचं आहे. मग तो म्हणा काहीतरी ते 100 का 90 रुपये त्यांना सांगितले. रिक्षात बसलो, तिकडे गेलो आणि त्याला 500 रुपये दिले आणि त्यानं मला 10 रुपये दिले परत. त्याला म्हटलं तू 500 दिले होते ना? नाही नाही म्हणे 100च दिले होते. आता मी गणगणीमध्ये म्हणलो आयला आपल्याला सगळीकडे टोप्या घालताय म्हटलं लोक. मग ते 10 घेतले, गपचिप गेलो, आंघोळ बिंघोळ केली आणि गेलो तिकडे इंटरव्ह्यूच्या तिथं गेलो. तिथं फुल टेन्शनमध्ये, सगळ्या पुरी पांढऱ्या साड्यांमध्ये, सगळे पोरं कोट टाया, आपली टाय पण नाही, कोट पण नाही, काहीच नाही. गेलो आतमध्ये, असा एक मोठा गोल हॉल होता. त्याच्यात सगळे एका टेबलवरती 4-4 पोरं बसलेले, एकदम सिरियस डिस्कशन्स. आणि थोड्या वेळाने एक जण आला शिपाई, त्याने मला सांगितलं तुम्हाला शिशे उबान त्रिपाठी बाईचं पॅनल आहे म्हणे. मग ती बाई होती 1971मध्ये UPSCची परीक्षा पास झालेली आणि ती नेमकी भारताची ती फॉरेन सर्व्हिस असते ना IFS, जिला मी 0-0 दिला होता, त्या सर्व्हिसमधली होती. आणि ती होती कॅनडामध्ये भारताची ॲम्बॅसेडर तेव्हा. मग मी इकडच्या पोराला विचार, तिकडच्या पोराला विचार, त्या पोरांनी काय बोलायचं टाळलं बाबा. नंतर मी उठलो, गेलो त्या हॉल असतो असा एक, त्या हॉलच्या बाहेर तिथं बसलो रूमच्या. पाहिलं तर पंखा फिरवला, गरम बिरम झालेलं नव्हतं तरी पण फिरवला. आणि तिथं असं सोनेरी अक्षरात नाव लिहिलं होतं बाहेर, शशी उबान त्रिपाठी IFS 1971. मग गेलो, थोड्या वेळानं तिने मला बोलवलं आतमध्ये, शिपाईने सांगितलं बोलवलं. दरवाजा बाजूला आत गेलो. खरोखर 6 म्हातारे बसलेले होते. ती पाहून मनाला बरं वाटलं. म्हटलं काय टेन्शन घ्यायची गरज नाही, एवढं काय यांना कळत नाही. आणि ती बाई पण एकदम म्हातारी होती, 65 वगैरे वर्षाची असेल. गेल्या तिनं पहिल्यांदा विचारलं प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ वगैरे. मी ते आपलं पाठच करेल होतं. म्हटलं गुड मॉर्निंग मॅडम, आय एम भरत आंदळे, आय हॅव कम्प्लिटेड माय MA फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे वगैरे. आणि तिने लगेच सुरुवात केली की व्हॉट डू यू थिंक अबाउट फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया. मी त्याला 0 दिला होता, कारण 20-22 सर्व्हिसेस असतात, त्याच्यात आपला 0 तिथं. मग ते पाठ केलेलं संपल्यानंतर लागलो ना मग बुचकात पडायला. नंतर तिनं केली सुरुवात, श्रीलंकेमधलं बुद्धिझम सांग वगैरे वगैरे. आत गेलो तर मला थंडी वाजत होती, कारण AC 16-18वर होता. नंतर 5-7 मिनिटांनी मला असं वाटायला लागलं की आपल्याला थोडा घाम येतोय का काय गाड्या. आणि नंतर त्या बाईचं विचारून संपलं. नंतर ते दुसरं एक मात्र होतं, त्यानं विचारायला सुरुवात केली काहीतरी शेअर सासुरीची पॉलिसीज वगैरे सांग म्हणे, त्याने कुठून रस्ते बनवले. 7-8 मिनटं मी कसे तरी काढले. नंतर माझ्या अशा लक्षात आलं की आपल्या बनेलला पूर्ण घाम आलेला आहे म्हणून. आणि 10-1 मिनिटानंतर पुढचे ते 4 मात्रे काय विचारताय ना, ते असं कानफडात जोरात मारल्यावर कसा आवाज बिवाज येत नाही, असं सुन्न होतं, तसं मला काही येईनाच ऐकू डायरेक्ट. आणि नंतर मला असं झालं की कधी हे संपलं, कधी मी उठून कधी बाहेर जाईल इथून. एकदाचं ते संपता 20-22 मिनटं लागले. नंतर ते संपलं, मी बाहेर आलो, पहिला घाम पुसला, टॉयलेटमध्ये गेलो, बनियन काढलं, पिळलं आणि तिळच फेकून दिलं. म्हटलं म्हाताऱ्या माणसांच्या आयुष्यात नादी लागायचं नाही बाबा. म्हटलं एवढे डेंजर असतील असं कधीच वाटलेलं नव्हतं. आणि तिथून आलो बाहेर. आता ती 300 मार्काचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू कसा झाला मला माहितीच होता. दुसऱ्या दिवशी मेडिकल असते तिथं लगेच, ते लोकनायक हॉस्पिटलला मेडिकल होती. मेडिकल दिली, परत ट्रेनचं तिकीट काढलं, निघून आलं इकडं. रिझल्ट आपल्याला माहितीच होता. म्हटलं एवढ्या असं भांगार इंटरव्ह्यू कोण पास होतंय म्हटलं. तरी पण वाट पाच म्हणून पाहत बसलो. मेच्या काहीतरी 10-12 मेला रिझल्ट आला, नापास झालो. आणि म्हटलं आता याचं काय खरं दिसत नाही. म्हटलं आपण जो काही गोष्टी अंडर एस्टिमेट करतो, पहिल्यांदा आपण इंग्लिश येत नाही, नंतर म्हातारे माणसाला अक्कल नसते, हे सगळे डोक्यातून काढून टाकले फंडे आणि पुन्हा प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात केली. मे महिन्यामध्ये त्याची UPSCची प्रिलिम्स झाली. नंतर परत प्रिलिम्स पास झालो. तेव्हा नेमकं ते नोव्हेंबरमध्ये ते 26-11 वगैरे झालं होतं त्या वर्षी. ते नोव्हेंबरमध्ये आमची मेन्स झाली आणि फेब्रुवारीमध्ये त्या मेन्सचा रिझल्ट आला. पुन्हा मेन्स पास झालो. पण यावर्षी मी काय चूक केली नाही. यावर्षी मेन्स झाली ना, तसं मी इंग्लिश बोलायला सुरुवात केली होती. डायरेक्ट येऊ नाही येऊ, जो दिसेल त्याच्याशी इंग्लिश बोलायचं. काही पण लोकांना आधी वाटलं की हे अभ्यास करून जाम झाले, क्रॅक झाले. पण तरी
कारण इकडे कोणाला काही माहीत नाही. मधल्या काळामध्ये गावाकडे वेगळा अफवा, तो येडा झाला आहे, इंग्लिश बोलत हिंडतोय आणि असा सगळा गोंधळ सगळीकडे चालू. एकतर मध्ये एकदा मी कधीतरी 1 वर्षापूर्वी गावाकडे गेलो होतो, नाव्याकडे कटिंग करायला गेलो. तिथं एक पोरगा होता, लहान कटिंग करत होता. त्याला म्हणलं भाऊ तू कोणाचा आहे? त्यानं सांगितलं मी पिपळ्याचा, इथं मामाच्या गावाला आलोय. नंतर त्याला म्हणलं तुझ्या इथं नाव काय? त्यानं नाव सांगितलं, त्याच्याही माझ्याच वर्गात होती. म्हटलं आयला आपलं वाटवं झालेलं दिसतंय म्हटलं. आणि असे सगळे एवढे प्रेशर. आणि एक तर गावात मी जाताना ना शेवटच्या गाडीनं जायचो, शेवटची 7:45ची बस होतो, त्या बसनं जायचो, कारण कुणी पाहू नये आपल्याला. आणि ते एकदा डोकं ठेवलं त्याच्यावर का मी स्टॉप म्हणजे चालायचं ठाणगावपर्यंतचं, कधी स्टॉप येत आहे, कारण कुणी पाहिलं तू लगेच डोकं लावीत. गावात उतरलो का गावात लगेच शहाणे 2-3 काय करतोय, कुठं आलं, निघाली का तू येते. 2-3 विषय राहिले होते ते. आता विषय कुठे राहिलंच नव्हते, पण गावाकडे चर्चाच भरपूर. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये गावाकडे जाणं मुश्किल, घरी तोंड दाखवणं मुश्किल, सगळी कोण लाताबुक्यांचा मार चालू. मग ते फेब्रुवारी 2009 माझा मेनचा रिझल्ट लागला. म्हटलं ह्यावेळेस आपण चांगली तयारी करायची. मग आमचे जे काही माझ्याबरोबर माझे पार्टनर होते ते आधीच्या अटेम्पमध्ये काही झाले होते, त्यांनी परत परीक्षा दिली होती. मग पुन्हा आम्ही चांगली तयारी केली इंटरव्ह्यूची. आणि ह्या वर्षी मी दुसरी एक चूक टाळली, ती म्हणजे दिल्लीला गेलो 15 दिवस अगोदर. तिथं इंटरव्ह्यूची चांगली प्रॅक्टिस केली आणि परत माझा काहीतरी 6 मे 2009ला इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर यावर्षी मी ठरवलं होतं की आपण पण कोट घालायचा, आपण पैठणला टाय लावायचा. खरं तर उन्हाळ्यामध्ये दिल्लीला आहे ना मरणाचं गरम होतंय, पण कायला लोक कोट घालते मलाही कळालं नाही तेव्हा ते. आता ते टाय लावायचं म्हटल्यानंतर मी आयुष्यात आधी कधीच टाय लावेल नव्हता. मी तो घेऊन गेलो नाशिकवरून, इथून कुठून तरी कॉलेज रोडवरून विकत घेतला होता 90 रुपयाचा. तो तिथं इंटरव्ह्यूच्या दिवशीपर्यंत लावेल नव्हता. आधी 1-2 ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यूच्या दिवशीच लावायला सुरुवात केली. तर तो लाव वड, पण ते जमत आहे कुठं. मला वाटलं आपलं जनावरच ते दाव बांधल्यासारखं वड आसड घाट दिल्यासारखं असेल, पण ते वेगळीच गाठ होती त्या टायची, आसड गाठ नव्हती ती जनावरांची. ते खूप प्रयत्न केले, पण ते मागचं जे होतं ते सारखं खाली लोंबायचं. काय म्हटलं आता काय करावं. नंतर कातर घेतली, ते मागचं कापून टाकलं. म्हटलं हे मागचं कुठं पाहणार आहे टायचं. आणि गेलो इंटरव्ह्यूला. तिथं इंटरव्ह्यूला गेलो, पुन्हा तेच मागच्या वर्षी सारखीच गंमत तशी. तो फुल हॉल, 40 पोरं बसलेले, एका टेबलावर 4-4, 5-5. पुन्हा पांढऱ्या साडीतल्या पोरी, सगळे कोट घातलेले पोरं, सगळे एकदम सिरियस मौतीवरून आल्यासारखे. आणि मग मी तसं जाऊन बसलो आणि थोड्या वेळानं पुन्हा तो शिपाई आला मागच्या वर्षीसारखा. त्यांना सांगितलं तुम्हाला विजय सिंग सरांचा पॅनल आहे. आता हा विजय सिंग होता भारत सरकारचा कॅबिनेट सेक्रेटरी, म्हणजे 1970मध्ये पास झालेला, म्हणजे माझ्या जन्माच्या 7-8 वर्ष अगोदर पास होईल. पण यावर्षी डोक्यात एक फिट होतं, म्हातारी माणसं डेंजर असतात, नादी लागायचं नाही. आणि गेलो मग पुन्हा तो बाहेर बसलो त्याच्या हॉलच्या तिथं, विजय सिंग IAS 1970. मग त्यांना परत बोलवलं, शिपायानं सांगितलं बोलवलंय. आत गेलो, टेबल मांडलं आणि त्याच्यावर एकही माणूस नाही. चायला म्हटलं काहीतरी गडबड झाली काय. म्हटलं फसवलं काय गड्या. निघालो, पुन्हा बाहेर निघाला. तेवढ्यात मागून एक आला. अरे म्हटलं कम हिअर. आणि ते तिकडे जेवायला बसले होते जेवायच्या टेबलावर. तिथंच त्यांनी बोलवलं मला. ते जेवायच्या टेबलावर बोलवलं. मग माझा जो कॉन्फिडन्स कमी होता मी 2-3 महिन्यामध्ये, तो अख्खा गायब. कारण मला वाटलं त्या नॉर्मल टेबलवर येतील. तर ते जेवायच्या टेबलावर तिथं बोलवलं त्यांनी. आणि तिथंच ते इंटरव्ह्यू चालू झाला. आता इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर एक तर पहिल्यांदा नॉर्मल टेबलवरून तिकडं ते 6 म्हातारे बसलेले होते जेवायला. तिथं गेल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, बजेट कसं अलर्ट होतं यावं तेव्हा असं तसं. उत्तर मला कन्फर्म येत होतं, पण एवढा जाम घाबरलो होतो आणि म्हाताऱ्या माणसांची एवढी जाम भीती बसलेली होती मनात का म्हटलं नको. त्याला म्हटलं आय एम सॉरी सर, आय डोंट नो. मग त्याच्या लक्षात आलं की हे काय एवढं डेंजर नाही दिसत कॅन्डिडेट. मग त्यानं मला थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि विचारायला सुरुवात केली. मग त्यानं मी तेव्हा LICत वगैरे काम केलं होतं, त्याच्यावर थोडेफार प्रश्न विचारले. पुन्हा त्याने काही बुद्धिजम विचारले, काही महाराष्ट्रातले विचारले, काही नाशिक रिलेटेड विचारले. मी LICत काम केलं होतं त्याच्याशी रिलेटेड विचारले. मग बाकीचे 2-4-6 म्हातारे होते त्यांनी विचारले. आणि मी यावर्षी कुठलाही घामबीम नाही आला, बनेन ओलं नाही झालं, व्यवस्थित इंटरव्ह्यू दिला. आणि मग त्यांनी मला तेव्हा एक सिलेक्शन लास्ट 1-2 क्वेश्चन विचारले होते की तुमचं जर ग्रामीण भागातून आले, तुम्ही शिकले, सिलेक्शन झालं तर वगैरे काय कराल. तेव्हा मी म्हटलं होतं की मी जर सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये वगैरे एज्युकेशनचा अवेअरनेस वगैरे क्रिएट करायचा प्रयत्न करेल वगैरे असं तेव्हा सांगितलं होतं. त्यानंतर मग मी इंटरव्ह्यू संपला, बाहेर आलो, दुसऱ्या दिवशी मेडिकल झालं आणि परत पुण्याला निघून गेलो अभ्यास करायला. आणि 6 मेला माझा रिझल्ट होता. पण कॉन्फिडन्स एवढा म्हणजे असा होता तरी पण मी 4 मेला बीडचं तलाठीची परीक्षा होती माझी. ती बीडची तलाठीची परीक्षा देऊन आलो होतो मी. म्हटलं काय आहे उद्या नाही झालं तिकडं IAS IPS IRS तर कमीत कमी तलाठी तरी पाहिजे हातामध्ये म्हणजे. आणि 6 मेला रिझल्ट लागला. तिथं जाऊन बघितलं तर माझं सिलेक्शन झालं होतं आणि माझा 503 रँक होता तेव्हा. तर याच्यामध्ये आता मी जेव्हा परीक्षा द्यायचो ना तेव्हा वॅकन्सी असायच्या 600-700. आता वॅकन्सी असतात जनरली 1200 वगैरे. ते रँकनुसार तुमच्या सर्व्हिसेस ठरतात. माझी तेव्हा IPS 1 मार्कानं गेली होती. मग मला IRS महाराष्ट्र मिळालं.